भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत महापुराण दशमस्कंध अथ तृतीयोऽध्यायः। भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव। श्री शुक म्हणतात, नंतर जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली, तेव्हा रोहिणी नक्षत्र होते. आकाशातील सर्व नक्षत्रे, ग्रह आणि तारे शुभ होते. त्यावेळी भगवान प्रगट झाले. त्यावेळी दिशा प्रसन्न होत्या. आकाशामध्ये तारे तेजाने झगमगत होते. पृथ्वीवरील शहरे, गावे, गवईवाडे आणि खाणी अत्यंत मंगलमय झाल्या होत्या. नद्यांचे पाणी स्वच्छ झाले होते. सरोवरांमध्ये कमळे उमलली होती. वनातील वृक्षांच्या रांगा फुलांच्या गुच्छांनी लहडल्या होत्या. त्यावर पक्षी किलबिल करीत होते, तर कुठे भ्रमर गुणगुणत होते. पवित्र आणि सुगंधी वारा आपल्या स्पर्शाने लोकांना सुखी करत होता. ब्राह्मणांच्या अग्निहोत्रांचे कधीही न विझणारे अग्नी कंसाच्या अत्याचारांनी विझले होते, ते यावेळी प्रज्वलित झाले. असुरांचा नाश इच्छिणाऱ्या सज्जनांची मने एकदम प्रसन्न झाली. अजन्माजन्माला येण्याची वेळ झाली, तेव्हा स्वर्गामध्ये देवतांच्या दुदुंबी वाजू लागल्या. किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले. सिद्ध आणि चारण स्तुती करू लागले आणि विद्याधरांच्या स्त्रिया अप्सरांबरोबर नाचू लागल्या. देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षाव करू लागले. पाण्याने भरलेले ढग समुद्राजवळ जाऊन सौम्य गर्जना करू लागले. जनार्दनांच्या अवताराची वेळ होती मध्यरात्र. सगळीकडे अंधकाराचे साम्राज्य पसरले होते. त्याचवेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवरूपिणी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय व्हावा तसे प्रगट झाले. वसुदेवांनी पाहिले की त्यांच्या समोर एक अद्भुत बालक आहे. त्याचे नेत्र कमळाप्रमाणे असून त्याला 4 हात आहेत. त्याने हातांमध्ये शंख, गदा आणि चक्र ही उत्कृष्ट आयुधे घेतली आहेत. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह असून गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगतो आहे. पावसाळ्यातील मेघांप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावर मनोहर पीतांबर झळकत आहे. मौल्यवान असे वैडूर्यमणी जडवलेला किरीट आणि कुंडले यांच्या तेजाने दाट कुरळे केस चमकत आहेत. चमकणारा कमरपट्टा, दंडावर बाजूबंद आणि मनगटांमध्ये कंकणे यांनी तो विशेष शोभून दिसतो आहे. पुत्राच्या रूपाने स्वतः भगवंत आले आहेत असे पाहताच वसुदेवांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. श्रीकृष्णांचा अवतार झाला. या अत्यानंदाच्या भरात त्यांनी त्याच वेळी ब्राह्मणांना 10,000 गायी दान देण्याचा संकल्प केला. परीक्षिता, भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगकांतीने जन्मगृहात झगमगाट करीत होते. वसुदेवांना भगवंतांचा प्रभाव माहीत असल्याने त्यांची सर्व भीती नाहीशी झाली. आपली बुद्धी स्थिर करून त्यांनी परमपुरुष भगवंतांच्या चरणांवर आपले मस्तक नमविले आणि हात जोडून ते त्यांची स्तुती करू लागले. वसुदेव म्हणाले, आपण प्रकृतीच्या पलीकडील असे साक्षात पुरुषोत्तम आहात हे मी जाणले. आपण केवल स्वरूप, अनुभवगम्य व आनंद स्वरूप आहात. आपण सर्व बुद्धींचे एकमेव साक्षी आहात. आपणच सर्गाच्या सुरुवातीला आपल्या मायेपासून या त्रिगुणात्मक जगाची निर्मिती करता. नंतर त्यात आपण पहिल्यापासूनच असूनही नव्याने प्रविष्ट झालात असे वाटते. जोपर्यंत महतत्व इत्यादी कारणतत्वे वेगवेगळी असतात, तोपर्यंत त्यांची शक्तीसुद्धा वेगवेगळी असते. पण जेव्हा ती इंद्रिये इत्यादी 16 विकारांशी एकरूप होतात, तेव्हा या ब्रह्मांडाची रचना करतात आणि याची उत्पत्ती करून यात ती प्रविष्ट झाली आहे असे वाटते. परंतु ती कोणत्याही पदार्थात प्रवेश करीत नाही, कारण त्यांच्यापासून तयार झालेली जी जी वस्तू आहे ती अगोदरपासूनच असतात. त्यामुळे त्यांची उत्पत्ती संभवत नाही. त्याचप्रमाणे बुद्धीने फक्त गुणांच्या लक्षणांचेच अनुमान केले जाते आणि इंद्रियांच्या द्वारा फक्त गुणमय विषयांचेच ग्रहण होते. आपण जरी त्यामध्ये असता तरीसुद्धा त्या गुणांच्या ग्रहणाने आपले ग्रहण होत नाही, कारण आपण सर्व काही आहात, सर्वांचे अंतर्यामी आणि आत्मस्वरूप आहात. गुणांचे आवरण आपल्याला झाकून टाकू शकत नाही,
म्हणून आपण बाहेर नाहीत की आतही नाहीत, तर मग आपण कशामध्ये प्रवेश कराल? जो आपल्या या दृश्य गुणांना आपल्यापासून वेगळे समजून सत्य आहे असे मानतो तो अज्ञानी होय. कारण विचार केल्यावर हे दृश्य पदार्थ वागविलासाखेरीज दुसरे काहीही नाही हे सिद्ध होते. विचारांतून ज्या वस्तूचे अस्तित्व सिद्ध होत नाही, परंतु जी बाधित होते, तिला खरे समजणारा मनुष्य बुद्धिमान कसा असू शकेल? हे प्रभो, आपण स्वतः सर्व क्रिया, गुण आणि विकारांपासून अलिप्त असून या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय आपल्यापासूनच होतात असे म्हणतात. ही गोष्ट सर्व सत्ताधीश परमब्रह्म अशा आपल्याशी विसंगत नाही, कारण तिन्ही गुणांचे आश्रय आपणच आहात. म्हणून त्या गुणांचे कार्य इत्यादींचा आपल्यावर आरोप केला जातो. आपणच तिन्ही लोकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या मायेने सत्वमय शुक्लवर्ण पोषणाकारी विष्णुरूप धारण करता, उत्पत्तीसाठी रजप्रदान रक्तवर्ण सृजनकारी ब्रह्मारूप आणि प्रलयाच्या वेळी तमोगुणप्रधान कृष्णवर्ण संहारकारी रुद्ररूप यांचा स्वीकार करता. प्रभो, आपण सर्व शक्तिमान आणि सर्वांचे स्वामी आहात. या जगाच्या रक्षणासाठीच आपण माझ्या घरी अवतार घेतला आहे. आजकाल कोटी कोटी असुर सेनापतींनी स्वतः राजे होऊन आपल्या आधिपत्याखाली मोठमोठ्या सेना तयार केल्या आहेत. आपण त्या सर्वांचा संहार कराल. हे देवादिदेवा, दुष्ट कंसाने तुमचा अवतार आमच्या घरी होणार हे ऐकून तुमच्या भीतीने तुमच्या मोठ्या भावांना मारून टाकले. आता त्याचे दूत तुमच्या अवताराची बातमी त्याला सांगतील आणि तो आत्ताच्या आत्ता हातात शस्त्र घेऊन धावत येईल. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, इकडे देवकीने पाहिले की आपल्या पुत्रामध्ये पुरुषोत्तमाची सर्व लक्षणे आहेत. सुरुवातीला तिला कंसाची थोडी भीती वाटली, परंतु नंतर अत्यंत पवित्र हास्य करीत ती स्तुती करू लागली. देवकी म्हणाली, प्रभो, वेदांनी ज्या रूपाला अव्यक्त आणि सर्वांचे कारण संबोधले आहे, जे ब्रह्म ज्योती स्वरूप असून समस्त गुण आणि विकार यांनी रहित आहे, जे अनिवर्चनीय, निष्क्रिय आणि फक्त विशुद्ध सत्तेच्या रूपात आहे, ते बुद्धी इत्यादींचे प्रकाशक रूप म्हणजेच विष्णू आपण स्वतः आहात. ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य 2 परार्ध वर्षे समाप्त झाल्यावर सर्व लोक नष्ट होतात. पंचमहाभूते प्रकृतीमध्ये लीन होऊन जातात. कालशक्तीच्या प्रभावाने दृश्य विश्व अदृश्य होते. त्यावेळी एकमेव आपणच शेष शिल्लक राहता. म्हणूनच आपले नाव शेष असेही आहे. हे प्रकृतीचे सहाय्यक प्रभो, निमिषापासून वर्षापर्यंत अनेक भागात विभागलेला असा जो हा महान काल आहे, ज्याच्यामध्ये हे संपूर्ण विश्व कार्यरत होत आहे, ती आपली एक लीला आहे. आपण सर्व शक्तिमान आणि कल्याणाचे आश्रय आहात. मी आपणास शरण आले आहे. प्रभो, हा जीव मृत्यूरूप कराल सर्पापासून भयभीत होऊन अनेक लोकांमध्ये भटकत आहे, परंतु याला कुठेही निर्भय स्थान मिळू शकले नाही. आज मोठ्या भाग्याने हा आपल्या चरणारविंदांना शरण आल्यामुळे स्वस्थ होऊन सुखाने झोप घेतो आहे. त्यामुळे मृत्यूसुद्धा याला घाबरून पळून गेला आहे. प्रभो, आपण भक्तांचे भयहरण करणारे आहात, म्हणून आपण भ्यालेला आमचे दुष्ट कंसापासून रक्षण करावे. आपले हे चतुर्भुज दिव्य रूप ध्यानाची गोष्ट आहे. भौतिक शरीरावरच दृष्टी ठेवणाऱ्या माणसांसमोर हे प्रगट करू नका. हे मधुसूदना, तुझा जन्म माझ्यापासून झाला ही गोष्ट त्या पापी कंसाला कळता कामा नये. माझे धैर्य खचू लागले आहे. तुझ्यासाठी मी कंसाला अतिशय घाबरते आहे. हे विश्वात्मन, आपले हे शंख, चक्र, गदा आणि कमल यांनी शोभणारे चतुर्भुज अलौकिक रूप आवरा. जसे एखादा मनुष्य आपल्या शरीरातील छिद्ररूप आकाशाला स्वाभाविकपणे धारण करतो, त्याचप्रमाणे प्रलयाच्या वेळी आपण या संपूर्ण विश्वाला आपल्या शरीरामध्ये धारण करता. तेच परमपुरुष आपण माझ्या गर्भात राहिलात. ही आपली अद्भुत मनुष्य लीलाच नाही का?